नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील पवार. जयवंती अकॅडमी चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जसं की तुम्ही स्क्रीनवर बघतात, शिपाई हमाल असेल, लिपिक असेल, या दोन्ही पदासाठी जाहिराती निघालेल्या आहे. त्यामध्ये तिन्ही खंडपीठामध्ये तुम्ही अर्ज करू शकता. शिपाई, लिपिक हे दोन्ही आहे. त्यानंतर इतर पदसुद्धा आहे, पण आपण फक्त शिपाई आणि लिपिकबद्दल बघणार. ज्या विद्यार्थ्यांनी ह्या पदासाठी अप्लाय केला असेल, शिपाई आणि लिपिक, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ही माहिती एकदम ॲक्युरेट आणि पुरेपूर प्रॉपर तुम्हाला जशी पाहिजे तशी आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण एका विद्यार्थ्यांचा कॉल रेकॉर्ड घेतला आहे. त्याला ज्याचं सिलेक्शन झालं होतं मागच्या वर्षी, त्याचं सिलेक्शन कशा पद्धतीनं झालं, त्याला इंटरव्ह्यूमध्ये काय काय प्रश्न विचारले होते याबाबत माहिती बघणार. पेपर पॅटर्न कसा असतो, किती प्रश्न कोणत्या टॉपिकवर येतात, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे कुठलीही माहिती कोर्टाबद्दल तुमची मिस होणार नाही. ठीक आहे. इथे तुम्हाला ही जाहिरात होती. त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला कुठल्याही खंडपीठामध्ये तुम्हाला अर्ज करता येत होता. ठीक आहे. मग आता बघा, तुम्हाला काय म्हणायचं मला, की तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये पेपर, जर तुम्ही पहिल्यांदा काय होणार, पेपर होणार. पेपर नंतर तुमची चाचणी होणार फिजिकलची. त्यानंतर फिजिकल झाल्यानंतर तुमची काय असणार, तर इंटरव्ह्यू असेल. पहिल्यांदा पेपरबद्दल बोलतो. एक रेकॉर्डिंग आहे आपल्याकडे, इंटरव्ह्यूमध्ये काय काय विचारलं होतं ते सांगणार. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. पहिल्यांदा बघू पेपर पॅटर्न. शिपाईचा जर असेल तर शिपाई या पदासाठी तुम्हाला 30 प्रश्न असणार, सगळ्यांना माहिती आहे. आणि लिपिकला किती असणार, तर 90 प्रश्न. किती? 90 प्रश्न. लिपिकसाठी किती? 90 प्रश्न असणार. ठीक आहे. आणि 10 प्रश्न इंटरव्ह्यूला असणार. मग कोणत्या टॉपिकवर ते प्रश्न विचारले जातात आणि काय काय येतात बघा. तुम्हाला 90 प्रश्न लिपिकसाठी बोलतो. सगळ्यात जास्त प्रश्न, जवळजवळ 40 प्रश्न हे गणित बुद्धिमत्ताचे असणार. वेळ पुरत नाही, अजिबात पुरत नाही 40 प्रश्न असल्यावर. मराठी ग्रामर असेल, इंग्रजी ग्रामर असेल आणि GK/GS चालू घडामोडीवर काही प्रश्न असतील. ठीक आहे. आणि कोणाला जर ती मागच्या वर्षीची प्रश्नपत्रिका पाहिजे असेल लिपिकची, त्याने मला व्हॉट्सअपला मेसेज करा. चॅनलला सबस्क्राईब करायचं. आता बघू शिपाईला फक्त 30 प्रश्न. किती प्रश्न येणार? 30 प्रश्न शिपायाला विचारल्या जातं. 30 प्रश्नापैकी मराठी, त्यानंतर इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता आणि GK/GS चालू घडामोडी असे 30 प्रश्न असतील. मराठीमध्ये खूप खूप 5 प्रश्न असतील. इंग्रजीमध्ये सुद्धा 5 प्रश्न असेल. गणित बुद्धिमत्तेवर जास्त प्रश्न, जवळजवळ 10 प्रश्न असू शकतं. ठीक आहे. गणित बुद्धिमत्ता आणि GK/GSचे 5. किती झाले? 15 10 25. आणि ह्यामध्ये मागे पुढे 1 2 1 2 1 2 प्लस 2 3 प्लस 2 3 असं फरक असेल. म्हणजे असे 30 प्रश्न येतात. आणि ती रेकॉर्डिंग सुद्धा ऐकणारा, ज्यांचं सिलेक्शन झालं होतं 2000 ह्या आता 23मध्ये 24मध्ये झालं होतं ते. ठीक आहे. मग अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आता बघू आपण की हे पेपरला जे क्वालिफाय झाले, पेपरला ज्यांचं क्वालिफाय झालेले असतात, त्यांना मग काय असतं, तर एक फिजिकल असतं. 10 प्रश्नासाठी 10 गुणासाठी फिजिकल असते. गुण त्याला 10 देतात. त्यामध्ये साफसफाई वगैरे करायला लावतं. ते 10 झाले की मग नंतर इंटरव्ह्यू असतो. ते सुद्धा 10 गुणाला असतं. इंटरव्ह्यूमध्ये काय येतात ते रेकॉर्डिंग ऐकू आपण. चला तर रेकॉर्डिंग ऐका सगळ्यांनी. 1 मिनटं. हॅलो. हॅलो. हा सांगा. तुम्हाला ते मग इंटरव्ह्यू मध्ये काय काय विचारलं होतं ते सांगा. सर, मला फक्त इंटरव्ह्यू मध्ये असं माझा स्कोर होता की 30 पैकी 28.75 होता. आणि फिजिकल मध्ये काय करायला लावलं होतं पहिला? ते साफसफाई करायला लावली होती, बाकी काहीच नव्हतं. साफसफाई म्हणजे एखादी रूम वगैरे दिली होती की ग्राउंड परिसर होता? ग्राउंड मध्ये नाही का, हॉस्पिटल म्हणजे ग्राउंड मध्ये गवत होतं ते उपटायला लावलं होतं. तेवढं साफसफाई करायला लावली होती. आणि एखादी रूम वगैरे असं होतं ते क्लीन करायला सांगितलं असेल? रूम नव्हतं. मग ग्राउंड मध्ये तुला फिजिकल मध्ये किती मिळाले होते? फिजिकल मध्ये सर मार्क शो नाही केले. फक्त क्वालिफाय केलं. फक्त क्वालिफाय करून टाकलं होतं. आम्हाला नाही का लेखीमध्ये चांगले मार्क होते. थोडंफार ग्राउंड मध्ये लक्ष ठेवलं होतं, पण प्रत्येक लक्ष ठेवतो सर. हो का? हा. प्रत्येक
प्रत्येक जज म्हणजे जज त्यांचे जज जे म्हणजे याचं म्हणणं आहे की ग्रुप पाडतात विद्यार्थ्यांचे आणि प्रत्येक ग्रुपला एक एक जज असतात तुमचं निरीक्षण करायला. मग निरीक्षण ते लोक करत असतात, कोण प्रॉपर काम करतोय, कोण लाजतोय काय, हे सगळं बघतात. अजून पुढे व्हिडिओ आहे बघा. जेवढं राहते ना सर कोर्टामधले तेवढे सगळे लक्ष ठेवते. प्रत्येकाचा ग्रुप करते 15-15चा. लक्ष ठेवते प्रत्येक. हो काय. आणि मग ग्राउंडचं सिलेक्ट तुमचं लेखी नंतर किती दिवसात ग्राउंड झाला होता? ग्राउंड सर तरी पण ते ग्राउंड म्हणजे तेच आपलं फिजिकल 15 ते 20 दिवसात, कारण की कोर्टाची प्रोसेस थोडी फास्ट असते. आणि त्यानंतर मग तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं. मग इंटरव्ह्यू मध्ये बोलवल्यानंतर काय पहिला प्रश्न काय होता त्यांचा? की तुम्ही म्हणजे काय करता सध्या, आणि ते तुम्हाला समजा शैक्षणिक म्हणजे तुमचं जे पात्रता आहे त्याच्यावर कधीच विचारत नाही, तुमच्या घरच्या कंडिशनवर जास्त फोकस करते. आज तसंच झालं तेच सांगायचे. आज मी ड्युटीवर असताना मेडिकल फिटनेस साठी इथे डिस्ट्रिक्ट कोर्ट ठाणेमध्ये जॉईनिंग झाले. स्टेनोचे पोरं होते, त्यानंतर लिपिकचे होते आणि हे शिपाई होते कोर्टाचे, जे आता भरती ऑगस्ट मध्ये झाली ना ती, त्यामध्ये लागलेले. मग त्यांनी ते मेडिकल साठी आले. मी त्यांना स्टेनोवाल्याला विचारलं तर स्टेनोचा तर काही इश्यूच नाही, डायरेक्ट ते स्पीड वरच होतं. लिपिकला विचारलं तर इंटरव्ह्यू मध्ये काय होतं तुमचं, तर त्यांनी सांगितलं की इंटरव्ह्यू मध्ये जास्त काही विचारलं नाही आम्हाला, फक्त त्यांनी लिपिक साठी हे स्किल टेस्ट महत्वाची आहे पेपर क्वालिफाय झाल्यानंतर. आणि शिपायासाठी त्यांनी सांगितलं की सर तुम्ही कितीही हुशार असू द्या, काही असू द्या, त्याला महत्व नाही म्हणे शिपाई पदासाठी. ते फक्त कंडिशन बघतात, बॅकग्राऊंड बघतात म्हणे कसा आहे याचा आणि याची कंडिशन. आणि त्यांनी असं पण सांगितलं मला, तर नोकरीवाले जर असतील, म्हणजे नोकरीवर असेल तुम्ही किंवा कुठेतरी चांगला जॉब करत असेल आणि तुम्ही गावाकडे शिफ्ट व्हायच्या उद्देशाने जर कुठे भरत असाल फॉर्म, तर तुम्हाला घेत नाही. नोकरीवर फक्त ते गरीब लोक आणि एकदम म्हणजे बॅकग्राऊंड पुअर असलेले असे पोरं घेतात, असं त्यांनी मला सांगितलं. आणि मी प्रत्यक्षात दिलं म्हणून तुम्हाला विचारतो. आणि सर तुम्हाला एक सांगतो की जे खाजगी जॉब करतात समजा, तर त्याची पेमेंट पण अशी नाही सांगायला पाहिजे की जे 20-25 हजार रुपये महिना असं, कारण की शिकायला स्टार्टिंगच 15,000 आहे ना म्हणतो ना. मग जर त्याच्यापेक्षा जास्त सांगितलं आपण तर ते म्हणतात ते तुम्हाला तिकडे चांगलं पडतं, तर मग तुम्ही इकडे कशाला यायला लागले असं ते तोंडावर विचारतात. आणि ते थोडंफार असं भावनिक बरोबर. तेच म्हणलं. मग आता तुम्ही काय सध्या काहीच नाही, रिकामेच आहे अजून. मग 23 मध्ये तुमचं सिलेक्शन झालं ना? नाही, मी एमपीएससी करतोय सर. ओके. मी आज प्रत्येकाला जसं म्हणजे प्रत्येकाला हा विद्यार्थी आहे, हा इंटरव्ह्यू पर्यंत गेला होता, याचं सिलेक्शन झालं नाही. पुढे ऐका. असं म्हणजे प्रत्येकाला थोडंफार त्या हिशोबाने बोलावं लागतं तिथं. हो का. किती जणांचा पॅनल असतो तिथे? सर माझ्या याच्याला 4 जणांचं होतं. 4 जण होते. आणि चौघांनी प्रश्न विचारले, बाकी अदर काय प्रश्न होते तुम्हाला? मला काय करता ऐवजी दुसरं काही? सर त्यांनी म्हणजे जेवढं क्वालिफिकेशन टाकलं होतं ते फक्त BA विचारलं होतं मला, पुढून झालेलं तुमचं BA. अच्छा. आणि घरात किती जण सदस्य आहे, आई काय करते, वडील काय करते. अच्छा. मग तुमचं लग्न झालेलं आहे का, आणि तुम्ही मोटरसायकल चालू शकता समजा एखाद्या काम पडलं असं सांगितलं. लायसन असं काही विचारलं नाही, लायसन्स विचारलं. चालू शकता बस असंच, म्हणजे अभ्यासाचा प्रश्न वगैरे काय नाही. अभ्यास तर तुम्ही ऑलरेडी क्वालिफाय करूनच आलात. त्या अभ्यासाचं विचारत नाही तुम्हाला. हो का. तुम्ही जर सांगितलं की मी प्रिपरेशन करतोय तर ते तुम्हाला मग घेत नाही, कारण की मग तुम्ही दुसऱ्याकडे जाऊ शकता, याच्यापेक्षा चांगलं मिळू शकतं यार. चालेल बस धन्यवाद दादा. अजून काही तुमचं काय प्रॉब्लेम आहे, फोन केला तुम्ही? सर मी फक्त नाही काय केलं की सातवीचे हे एवढं होतं आतापर्यंत जे ऐकलंय
की त्या लोकांचं काय म्हणणं आहे की तुम्ही इंटरव्ह्यूला जेव्हा जाता त्यावेळेस ते तुमचं इंटरव्ह्यूला तुमचा अभ्यास नाही बघत, तर तुमचं हे बघतात की बाबा तुम्ही परिस्थिती कशी आहे, तुमचं बॅकग्राऊंड काय आहे एवढंच बघतात. अजून कोणाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. माझा नंबर आहे 78 75 03 41 27 यावर. ठीक आहे, धन्यवाद.